योजनेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहेत. लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी मात्र आता 4 ते 5 दिवस उरलेले आहेत आणि या 4 ते 5 दिवसामध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करायची अपूर्ण राहिलेली आहे त्या लाडक्या बहिणींनी त्वरित आपली ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करत असताना आपण जर विधवा असाल किंवा घटस्फोटित असाल तर त्यासाठी देखील आता नव्याने अपडेट आलेले आहे साईटमध्ये. तर हे विधवा किंवा घटस्फोटित महिलांची ई-के-वाय-सी कशा प्रकारे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या. त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर पाहूया आपण विधवा लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी कशा प्रकारे करायची आहे त्याबद्दल सविस्तर माहिती. तर लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला ladkibahini.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची सूचना दिसेल. ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना काही जर चुका आपल्याकडनं झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अद्याप ई-के-वाय-सी पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा. तर आतापर्यंत ज्या घटस्फोटित किंवा विधवा स्त्रिया राहिलेल्या होत्या ई-के-वाय-सी करण्यासाठी तर त्यांनी ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्या महिलेचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. कॅप्चर कोड टाकल्यानंतर या ठिकाणी काही कन्सेंट संमती दिलेली आहे तर ती आपल्याला मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपल्या आधार कार्डला जो मोबाईल लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आलेला OTP या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारत आहेत विवाहित किंवा अविवाहित. तर आपण या ठिकाणी विवाहित वरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा विचारत आहेत पती हयात आहेत का असेल तर आपल्याला या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. पतीचे निधन झाले आहे जर विधवा स्त्री असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि घटस्फोटित असेल तर या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्या केसमध्ये पतीचे निधन झालेले आहे त्यामुळे विधवा स्त्री असल्यामुळे आपण त्यावरती क्लिक करतोय. त्यानंतर पतीचे नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं आहे. जात प्रवर्ग आपल्या जो जात प्रवर्ग असेल तो आपल्याला या ठिकाणी नावानं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी काही महत्त्वाची सूचना दाखवण्यात आलेल्या आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपविभाग, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही असेल तर आपण या योजनेसाठी पात्र नाही आहेत. तर आपण नाही नसल्यामुळे तर आपण या ठिकाणी नाही वरती क्लिक करून घेतोय. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी म्हणून कर्मचारी सरकारी विभाग, उपविभाग, मंडळ किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत काय तर यावरती देखील आपल्याला नाही करायचं आहे. तिसरी महत्त्वाची सूचना आहे माझे पती हयात नसून मृत्यू दाखल्याची सत्यप्रत जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत आपल्याला जमा करायची आहे. तर यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर उपरोक्त अनुक्रमांक A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस मी पात्र राहील. तर या चेकबॉक्सवर देखील आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करा या बटनावरती क्लिक करून आपली ई-के-वाय-सी हे पूर्ण करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकता तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वी